श्रीपाल राजाची करुण कथा ऐकून राजा पहुपालला वाईट वाटले। राजा पहुपाल श्रीपाल राजाशी वार्तालाप करतात। त्याच्या वाणीवरून नम्रता, उच्चारावरून विद्वत्ता आणि भाषेवरून कुलीनतेचा परिचय होतो। राजा पहुपाल त्याच्या गुणांनी प्रभावित होतात। श्रीपाल राजाला धीर देतात आणि म्हणतात, मी आज तुम्हाला भेटून खूप प्रसन्न झालो आहे, इतका प्रसन्न की तुम्हाला इच्छित वस्तू देऊ इच्छितो। एक क्षण राजा श्रीपाल विचार करतो आणि म्हणतो, मी मागील ते द्याल? राजा पहुपाल शब्द देतात, जे मागशील ते देईल। राजा श्रीपाल म्हणतो, मी असं ऐकलंय तुमची पुत्री राजकुमारी मैनासुंदरी आरिका माताकडे विद्याध्ययन पूर्ण करून खूप विदुषी झाली आहे आणि आता विवाह योग्य आहे। तुम्ही तुमच्या पुत्रीचा विवाह माझ्यासोबत लावून द्याल? एक क्षण राजा पहुपालला क्रोध येतो। माझी स्वरूप सुंदर कन्या आणि हा कोढी, याची सध्या परिस्थिती तरी आहे का? पण दुसऱ्याच क्षणी त्याला मैनासुंदरीसोबतचा संवाद आठवतो की संसार सगळा पुण्य पापाचा खेळ आहे, तुम्ही निमित्त मात्र आहात, आणि त्याने घेतलेली शपथही त्याला आठवते। एकीकडे राजा श्रीपालला दिलेला शब्द आणि दुसरीकडे मुलीच्या परीक्षेचा घेतलेला निर्धार। राजा पहुपाल स्वीकृती देणारच इतक्यात मंत्री सावध होतात। राजा पहुपालला अन्यत्र नेऊन विनंती करतात, हे राजन, हे तुम्ही काय करत आहात? एका अपरिचित व्यक्ती, ज्याच्या आजूबाजूला सगळे रुग्ण आहेत, कोढी आहेत, त्याच्या बोलण्यावर प्रभावित होऊन एवढा मोठा निर्णय कसा घेत आहात? राजाने एवढा मोठा निर्णय एकट्याने घेऊ नये। असा निर्णय मंत्रीजन, विद्वज्जन आणि घरच्या मोठ्या मंडळींचा विचार विनिमय करून नंतरच घ्यावा। राजा पहुपाल म्हणतात, तुम्हाला या निर्णयात त्रुटी दिसते। मी एवढ्या वेळ त्यांच्याशी चर्चा केली, त्यावरून हे स्पष्ट होतं की हा निस्संदेह एक नररत्न आहे। सध्या व्याधीने ग्रस्त आहे, पण त्याच्या बोलण्यावरून हे नक्की की हा दरिद्री हीन नाही। मला तर हा संबंध स्वीकार आहे। तुमचं काय म्हणणं आहे ते लवकर सांगा। मंत्री म्हणाले, तुमच्या पुत्रीच्या बोलण्यावर तुम्ही एवढे रुष्ट झालात? तिने तुम्हाला पिता म्हणून अगदी सहज उत्तरे दिले। तुम्हाला ते एवढे लागले हे सुद्धा तिला माहीत नाही, आणि तुम्ही तिला इतका मोठा दंड देताय। आम्ही तुम्हाला एवढेच सांगू शकतो की तुम्ही जे हे करता आहात त्याने तुमची अपकीर्ती कधीच मिटणार नाही। या निर्णयाने युगायुगापर्यंत तुमचे अपयशच होईल। त्या पुत्रीचा जो काही अपराध आहे त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो, पण आमचे म्हणणे ऐकाल तर असा निर्णय घेऊ नका। हे राजन, ज्याच्या घराचा ठाव ठिकाणा नाही, जो बगीचात आपलं जीवन यापन करतो आहे, त्या व्यक्तीशी तुमच्या पुत्रीचा विवाह करून तिचे भविष्य काय राहील याचा तरी विचार करा। पण राजा पहुपालने आता मनात पक्क ठरविलेलं असतं। तो मंत्र्यांना म्हणतो, जेव्हा माझी पुत्रीच म्हणते तिच्या पुण्य पापानेच तिला सुख दुःख प्राप्त होतं, तर मग तिचे पुण्य असेल तर सगळं ठीक होईल, आणि पुण्य नसेल तर त्यात मी काय करू शकतो? आणि मी जो हा निर्णय करतोय तोही तिच्या कर्माच्या उदयानेच करतोय। त्या माझ्या अभिमानी पुत्रीसमोर मी कोणी हस्ती आहे का? मी कोणीच नाही, तिचे पुण्यच सगळं काही आहे। ती स्वतः भाग्यावर विश्वास करणारी आहे। तिच्या भाग्यात जे असेल ते तिला स्वीकार आहे। तिला कसलाही पती निवडून दिला तरी तिला मान्य असेल। तिचे भाग्य चांगले असेल तर सगळं चांगलं होईल। खूप समजावूनही राजा पहुपाल कुणाचेही म्हणणे न ऐकता राजा श्रीपालला स्वीकृती देण्याचा ठरवितो। ऐकूया राजा पहुपाल काय म्हणतो ते। प्रकाश किरणे
बाला स्वरूप सुंदर कन्या माझी मैना सुंदरिया नावाची स्वखुशीने मी देईन तुझला ऐक ऐक तू नृप श्रीबाला ऐक ऐक तू नृप श्रीबाला